आहोत कोथिंबीर वडी। त्यासाठी इथं भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे सगळं दाखवते मी तुम्हाला। तर इथं कोथिंबीर घेतली, आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर हिला छान अशी बारीक बारीक एकदम कट करून घेणार आहे। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी वाटण काय काय लागतं हे दाखवते। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथं घेतलेले आहेत जवळजवळ 20 ते 25 हिरव्या मिरच्या, एक लसणाचा गड्डा आणि आलं घेतलेलं आहे। तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर सुके मसाले घेतलेले आहेत इथं आमचूर पावडर, जिरा पावडर, हळदी पावडर आणि मीठ, हे एवढं लागणार आहे आपल्याला कोथिंबीर वडीसाठी। त्यानंतर मग इकडं कोथिंबीर वडीला काय काय पीठं लागतात ना हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। कोथिंबीर वडीसाठी 5 प्रकारची पीठं घेतलेली आहेत। इकडे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। तर आता हे प्रमाण किती आहे ते मी तुम्हाला सांगते। ही जी वाटी बघताय ना, ह्या वाटीने हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे। बेसन पीठ हे पूर्ण 1 वाटी घेतलेलं आहे आणि बाकीची जी चारही पीठं आहेत ना ते अर्धी वाटी घेतलेले आहेत। तर आता चला आपण ही कोथिंबीर छानशी अशी बारीक कट करून घेऊया। त्या अगोदर पहिल्यांदा ही कोथिंबीर स्वच्छ धुवायची आपल्याला। स्वच्छ अशी 2-3 पाण्याने आपण ही कोथिंबीर आता धुवून घेऊया। कोथिंबीर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला अशी बारीक एकदम कट करून घ्यायची आहे। तर आता बघू शकताय तुम्ही कोथिंबीर सगळी कापून घेतली मी एकदम बारीक बारीक अशी। आता कोथिंबीर आपण आहे ना या पिठामध्ये मिक्स करूया। तर आता ह्याच्यामध्ये आपण मीठ, हळद, जिरी पावडर आणि आमचूर पावडर हे सगळं आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तर आता बघू शकता इथं मिरची, लसूण, आलं एकत्र असं बारीक करून घेतले। हे पण आता आपण ह्या कोथिंबीर वडीचं पीठ मळण्यासाठी त्यामध्ये टाकून घेऊया। आता हे सगळं आपण आहे ना एकत्र करूया। पीठ, सगळ्या प्रकारची पीठ आहे आणि कोथिंबीर, मिरची, बाकीचे जे काही मसाले ते सगळे असे एकत्र करून घेऊ। तर आता हे पीठ मिक्स करताना ना लगेच पाणी टाकायचं नाही आपण ह्याच्यामध्ये, कारण कोथिंबीरीला पाणी असतं। मग काय होतं, आपण पाण्याचा अंदाज आपला चुकतो, कधी जास्त होतं तर कधी कमी होतं। जास्त झालं तर कोथिंबीर वडी अशी पातळ होते, मग तिचे रोल करता येत नाही। त्यामुळे पिठामध्ये कोथिंबीर अगोदर आहे ना अशी छानपैकी ना मळून घ्यायची, नंतरच मग थोडा पाण्याचा शिपका देऊन मग पुन्हा आपण हे पीठ मळून घेणार आहे। तर आता आपण पाण्याचा शिपका देऊया आणि हे छानपैकी पीठ असं मळून घेऊया। तर आता बघू शकताय तुम्ही असा मी एक गोळा तयार करून घेतलाय आणि आता आपण ह्याचे रोल करणार आहे ते पण दाखवते। तर असं एवढ्या साईजचा उंडा घ्यायचा आपल्याला। एवढ्या साईजमध्ये आपल्याला ही अळूवडी करून घ्यायची आहे। हे बघू शकताय अळूवडीचे रोल मी करून घेतलेले आहेत। इकडे मी पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यावरती एक चाळणी ठेवली आहे आणि आता ह्या वड्या मी वाफवण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून देते। आता अशाच प्रकारे आपण ह्या बाकीच्या सुद्धा वड्या गोल गोल अशा बनवून घेऊ। तर आता सगळ्या कोथिंबीर वड्या बनवून झालेल्या आहेत, रोल बनवून झालेले आहेत आणि ते आता मी ना वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत चाळणीमध्ये। आता जवळजवळ मी ना हे 20 मिनिट एक छानपैकी अशा उकडून घेणार आहे। त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते। आणि त्यानंतर मग मी गॅस बंद केला आहे आणि तुम्ही बघू शकताय कोथिंबीर वड्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत, उकडलेल्या आहेत आणि आता ह्या आहे ना थंडसुद्धा झालेल्या आहेत।
कापून झालेले आहेत आणि आता आपण आहे ना त्याला चांगलं फ्राय करणार आहे मसाल्यामध्ये. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये आता तेल टाकते. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आता घरचा लाल मसाला टाकलाय मी आणि लगेच आपण त्याच्यामध्ये ह्या चिरलेल्या वड्या टाकणार आहे. आता ह्या मसाल्यामध्ये छानपैकी आपण आता परतून घेऊया. तर आता आपण चवीनुसार मीठ पण टाकणार आहे वरून. मीठ टाकल्यावरती परत मी परतून घेतले. तर ह्या आपल्या मसाला आळू वड्यात मसाला कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. मसाल्यामध्ये मी परतलेल्या आहेत आणि खूप छान आणि टेस्टी लागतात. एकदा अशी रेसिपी नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया छान छान रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय.